औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाइन, सोलापुर. प्रभाग क्रमांक 17 इस समय जो है हमारी मौजूदगी है लोकेकर मचिंद्र लोकेकर जो है प्रभाग क्रमांक 17 MIM पार्टी के प्रवक्ता बोलकर काम करते थे, लेकिन टिकट कटने की वजह से उनकी बेटी को अपक्ष उन्होंने चुनावी मैदान में उतारा है. क्या कुछ प्रतिक्रिया जानने की कोशिश करते हैं. कसं एकंदरीत नागरिकांचा रिस्पॉन्स मिळत आहे. अपक्ष म्हणून तुमची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय सांगाल. जिसकी चाहत और साहस लंबी होती हुई वही लोग आसमान को छूना चाहते हैं. ज्यांच्याजवळ इच्छाशक्ती आत्मविश्वास आहे तेच लोक हे लोकशाही डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान याचं रक्षण झालं पाहिजे. हे जे उत्सव आहे हे सार्वत्रिक महानगरपालिकेचे निवडणुका हे एका दिवाळी सणाप्रमाणे आम्ही साजरी करीत आहोत. कारण का या देशामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी जे जे नियम आम्हाला दिलेले आहेत त्याचं पालन करू आणि आम्ही अपक्ष जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझी पोरगी आशा मचिंद्र लोकेकर BCom झालेली आहे. हे नवयुवकांना, बेरोजगारांना, भागातल्या अनेक समस्या आहेत, नवयुवकांना एक चांगला बेरोजगार देण्याच्या संधी देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांनी 2 मिनिट बोलतील. काय मॅडम आपला वय वगैरे काय आहे. नमस्कार. मी सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार म्हणते. मी आशा मचिंद्र लोकेकर. माझ्या वडिलांनी मला प्रभाग क्रमांक 17 मधून मी थांबलेली आहे, अनुसूचित जाती महिलामधून. मी माझे वडील आधी MIM तिकीटकडून फायनल होते, पण काही कारणांमुळे ते तिकीट भेटलं नाही, म्हणून मी आज अपक्षाने लढत आहे. माझ्या पप्पांनी सांगितलं मला हे लोकशाही आहे, तू उत्सव म्हणून साजरा कर, म्हणून मी आज उत्सव म्हणून साजरा करते. माझी इच्छा एवढीच आहे, जसं मी आज डेअरिंग केले, येणारी पिढी पण सगळ्यांनी नवीन पिढीने ही संधी घेतलं पाहिजे. मी आज आरोग्य जिंको, पण मी माझ्यासाठी माझ्या वडिलांसाठी जिंकलेली आहे. कारण मला एवढा अनुभव भेटला आता भूत प्रमाणात जाण्यापर्यंत, तिथे किती टक्के झाले, काय टक्के झाले, फॉर्म भरण्यापर्यंत मी फक्त माझ्या वडिलांसोबत होते. 8 दिवस कंटिन्यू मी सामाजिक कार्य बघितले. इथून पुढे पण जसे माझे वडील सामाजिक कार्य करतात तसंही मी करत राहणार आहे. बेरोजगार युवतींना अनेक संधी आम्ही निर्माण करून देण्याची संधी प्राप्त करू. जेवढं होईल आम्ही तेवढं करू. जसे माझे वडील सामाजिक कार्य करतात तसे माझ्या वडिलांनी मला संधी निर्माण करून दिले, त्याचा मला गर्व आहे आणि मी ते संधीचं सोनं नक्कीच करणार. येत्या वर्षापर्यंत काय असे ना का पुढच्या वर्षी मी माझी लढाई आता फक्त मी माझ्या वडिलांसोबत लढते आहे, मी आता फक्त अनुभव घेते, पण येत्या वर्षापर्यंत माझी एवढीच इच्छा आहे की माझ्यासोबत माझे अनेक भाऊ बहिणी माझ्यासोबत लढायला हवी. आपण नवीन युवकांनी संधी घ्यायला हवं ना, येणारी पिढी संधी घ्यायला हवं, त्याच्याशिवाय नवीन काही निर्माण होत नाही. किती जुनं माझं एवढंच म्हणणं आहे की आपण नवीन लोकांनी संधी घेतलं पाहिजे, त्याशिवाय पुढचं डेव्हलपमेंट जे आहे ते सुधारणार नाही. माझी अशी इच्छा आहे, जसं माझ्या वडिलांनी माझ्यासोबत थांबलं तसे प्रत्येक वडिलांनी त्यांच्या मुलीला सपोर्ट करावं, त्यांच्या मुलांना सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. जे मी आता बोलत आहे तसं माझ्या वडिलांमुळेच मी आज बोलत आहे. जे काही आहे ते जसे माझे वडील कार्य करतात तसं मी नक्की करेन आणि त्याप्रमाणे मी येत्या वर्षापर्यंत तेवढी स्ट्रॉंग पण होईल. आणि मला आज आनंद हे होत आहे की मी एवढ्या लोकांमध्ये आज काम केले. आज किती वार्ड असे, शास्त्रीनगर असो किंवा बापूजी नगर असो, लोधी गल्ली असो, प्रत्येक वार्डामध्ये जाऊन मी प्रत्येक लोकांचा अनुभव घेतलेले आहे. काय लोकशाही जिवंत राहायला हवं. किती येणारे आम्ही काहीतरी नवीन करू ना, आम्हाला नवीन लोकांना तुम्ही संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि लोकांनाही माझी हीच प्रार्थना आहे की तुम्ही नवीन युवकांना संधी द्या, नवीन लोकांना एक चान्स तरी देऊन बघा. आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू तुमच्यासाठी. कारण आम्हालाही आमचं जे परिसर आहे ते सुधारलेलं हवं. जे काही आहे परिसरामध्ये नवीन काहीतरी यायला हवं, हे आमची इच्छा आहे. येणारे माझे भाऊ बहीण ज्यांना काही असेल त्यांना काहीतरी भेटावं. हे काय सतत चालणारी क्रियाच आहे, परंपराच आहे. तर तुम्ही काहीतरी जुने लोक नवीन लोकांना संधी द्या, काहीतरी नवीन निर्माण करा, ही माझी इच्छा आहे. माझ्या वडिलांमुळे मी आज इथं थांबले, त्यांच्यासाठी मी आभारीच आहे. मी आज खूप अनुभव घेतला आहे आणि मी हरून ही माझ्या वडिलांसाठी जिंकलेली आणि माझ्यासाठी ही जिंकलेली आहे. बस ये थे हमारे साथ आशा लोकेकर जो
भावुक होकर अपने पिता की यहाँ पर तारीफ बयां कर रहे थे। जिस तरह से बात करें तो शोलापुर शहर के प्रभाग क्रमांक 17 में बहुत सारे उम्मीदवार हैं, लेकिन मैं समझता हूँ कि सबसे कम उम्र वाली उम्मीदवार यहाँ पर आशा लोकेकर को देखने मिल रही है। और जो मीडिया के सामने उन्होंने अपनी बात रखी बेबाक तरीके से, उनका ये कहना है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया है वो संविधान में हर किसी को चुनाव लड़ने का अधिकार है और वोट डालने का अधिकार है। जिस तरह से हमने शुरुआत में कहा कि अडानी हो, अंबानी हो, देश का प्रधानमंत्री हो या सड़क में झाड़ू मारने वाला हो, सबको एक ही वोटिंग का अधिकार, ये हमारे लोकतंत्र की, भारत की खूबसूरती है। इसी तरह को यहाँ पर फोकस करते हुए आशा लोकेकर ने इन चुनावी दिग्गजों के सामने एक अपनी प्रतिक्रिया देकर सबको यहाँ पर चौंका दिया है। और वो अपक्ष यहाँ से उम्मीदवार है, वो कह रही है कि मैं हारूं या जीतूं, लेकिन मेरे पापा के लिए मैं यहाँ पर जीत गई। इस तरह से उनकी प्रतिक्रिया है। लोक प्रधान न्यूज चॅनल से मैनुद्दीन नदाब, पत्रकार सलीम खान के साथ सोलापूर। गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही। फार म्हणजे फार खूप चांगला आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर, आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत। कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता। इथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली। आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे। पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला। NC वेलनेस सेंटरला भेट दिली, त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे।